अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार सर्वांना. मंडळी, असं ऐकल्यानंतर तुम्हाला थोडंसं जरा वेगळं वाटलं असेल, कारण आपण दुसऱ्या चॅनलवर तर नाही ना. नाही नाही, तुम्ही बरोबर आमच्याच चॅनलवर आहात. फक्त काय झालं माहितीये का, आता आपला हा व्लॉग यायला खूप वेळ झाला. याला कारण म्हणजे मीही गुरुचरित्राचं पारायण माझं चालू होतं. आता 4-5 दिवस झाले, पण थंडी इतकी भयानक वाढलेली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये तर बर्फ पडायचाच बाकी आहे. त्याच्यामुळे हे सगळं असं कारण होतं आणि त्याच्यामुळे थोडासा लेट झाला आजच्या ह्या व्हिडिओला. आणि मला असं वाटलं की यावेळेला ना तुमच्याबरोबर ह्या विषयावरच बोलावं. कारण ज्या वेळेला मी गुरुचरित्राचं पारायण मी गेल्या वर्षापासून सुरू केलं. आणि त्याच्या अगोदर मी लग्नापूर्वी गजानन महाराजांचं पारायण केलं होतं, पण तसा वेळ मिळत नव्हता, आपल्या अडचणी असतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुरुचरित्राचं पारायण करावं, महिलांनी करावं का न करावं ह्याच्यामध्येच मी बरेच दिवस होते. मी सुद्धा व्हिडिओ बघत होते, कोणी कोणाकोणाला विचारत होते. करायची माझी स्वतःची इच्छा खूप होती, पण करावं का नाही, खरंच माझी द्विधा अवस्था झाली होती. इच्छा खूप होती आणि त्यातूनच बघायला मिळाले मला व्हिडिओ की बाबा, आणि बऱ्याच जणांनी सांगितलं पण की असं काही नाहीये, महिलांनी केलं तरी काय हरकत नाही. आणि त्याच्यामुळे मग मी ठरवलं आणि गेल्या वर्षी मी ते केलं. छान झालं, काही प्रॉब्लेम आला नाही, कोणत्याही अडचणी आल्या नाहीत. बऱ्याच जणांचे गैरसमज पण होतात, धाडस होत नाही करायचं का नाही, म्हणजे इच्छा असते करायची पण त्याचे नियम एवढे कडक आहेत वगैरे वगैरे. हे स्वतःचे अनुभव, माझं स्वतःचं मत तुमच्याशी शेअर करावं. आणि यातूनही कोण माझ्यासारखे असतील की बाबा अजूनही त्यांनी म्हणजे करू का नको अशा द्विधावस्थेत असतील, त्याच्यासाठी मी तुमच्याशी बोलणार आहे. शेवटपर्यंत बघा प्लीज. काय माहितीये का, असे व्हिडिओ मी पण बघितले की नियम कडक आहेत वगैरे. आणि ऍक्च्युली एक म्हणजे शॉपमध्ये गेलेले असताना मला ते गुरुचरित्राचं पुस्तक तिथे समोर दिसलं, तो ग्रंथ, आणि तो मी घेतला. माझं कंट्रोल नाही झालं, मी घेतला. पण त्यावेळेला हे मला माहिती नव्हतं की त्याच्यामध्ये महिलांनी म्हणजे एक मूळ ग्रंथच नेमका माझ्याकडे आला. आणि हे मला नंतर कळलं की तो महिलांसाठी खास आपलं दिंडोरी प्रत जे आहे तर त्यांचा ग्रंथ आहे. पण आता हा मी घेतला होता. पण मी तुम्हाला खरं सांगते, कडक आहे तो. म्हणजे त्याच्यामध्ये जो अध्याय वाचायचा नाही तो पण वाचला गेला. आता ह्याच्यानंतर मी ती काळजी घेईन, कारण तो ग्रंथ तर माझ्याकडे आलाय. पण तुम्हाला खरं सांगते, मी मनापासून केलं. आणि आता अशी वेळ आहे ना की मला ज्या महिलांना नैसर्गिक अडचणी असतात ना त्याच्यापासून मी मुक्त आहे पूर्णपणे. त्यामुळे माझ्याकडून ते सगळे नियम व्यवस्थित मी पाळले, अगदी व्यवस्थित पाळले. पण काहीच मला प्रॉब्लेम आला नाही. म्हणजे असे पण मी काय काय बघितले होते की खूप नाही का असे अडचणी येतात. देवाच्या कृपेने मला नाही आल्या अडचणी. पण आपल्या ना ते ग्रंथामध्ये पण सांगितलेलं आहे बऱ्यापैकी. त्याच्यामध्ये मला वाटतं दुसऱ्या दिवसाचाच अध्याय जे आहे वाचनामध्ये आपल्या येतो ना, त्याच्यामध्ये ते सांगितलेलं आहे भस्म. तर ते भस्म लावायचंच आहे ऍक्च्युली. पण ते आता मला ह्या वर्षी ते सुरुवातीपासूनच मी केलं, पण गेल्या वर्षी माझा पहिलीच वेळ होती, त्यामुळे मी दुसऱ्या दिवसानंतर ते कंपल्सरी लावत गेले. त्याच्यामुळे भस्माचा जो महिमा त्यांनी सांगितलाय ना, इतका सुंदर की जवळ आपल्या निगेटिव्हिटी येणारच नाही हो, येणारच नाही. आणि आपण एवढं सगळं मनापासून करतो की नाही, आपली आहे की नाही श्रद्धा. सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, आपण आणि हे करायलाच पाहिजे. आपण जर हिंदू आहोत की नाही, आपण आपण तर म्हणतो गर्व से कहो हम हिंदू आहे. मग हिंदू आहे तर आपले हिंदू धर्म जो आहे ना, तो सनातन धर्म म्हणूनच ओळखला जातो, ज्याच्यामध्ये विविध देवता, त्याच्यानंतर श्रद्धा, तत्वज्ञान, विविध विचारांचा आणि परंपरांचा संगम आहे. त्याच्यामुळे हे सगळे आपले जे ग्रंथ आहेत ना, त्याचं थोडं का होईना आपण वर्षातनं एकदाच तर ते करतो, पण करायला काय हरकत नाही. म्हणजे करावंच प्रत्येकाने. आणि मानसिक शांती खूप मिळते खरंच. म्हणजे ही वर्षभराची एनर्जी असते, किती छान वाटतं. आणि काही जण ना केंद्रामध्ये जाऊन करतात, पण ज्यांना शक्य नाहीये
केंद्रामध्ये. आता आमच्या जवळपास तर नाहीये केंद्र, आणि त्याच्यासाठी वेळ काढून तुम्हाला तर याच्यापूर्वी पण मी सांगितले, माझे 3 बिझनेस आहेत, घरातच आहे, त्याच्यामुळे ते सगळं सांभाळून. हा, पण मी कसं केलं ना, खरंच सांगणार आहे तुम्हाला. ह्याचे नियम कडक आहेत, तर त्यामुळे आपल्या वास्तूमध्ये काहीतरी दोष आहे, त्याच्यामुळे आपल्याला तसा त्रास होत असेल. पण केंद्रात गेलं तर काही प्रश्नच नाही, तिथे तर सगळं छानच, म्हणजे व्यवस्थित होतं. पण ज्यांना मी माझ्या घरातच केलं, तुम्हाला खरं तेच सांगते, कारण मी बाहेर एवढा वेळ जाणं येणं शक्य नव्हतं. घरातच केलं एका व्यवस्थित, आणि गेट लॉक करून टाकलं, मोबाईल सुद्धा बंद. नंतर मी चेक केला काय असेल ते, पण त्यावेळेला सगळं बंद, बोलणं बंद, सगळे नियम मी काटेकोर पाळले. फक्त 3 नियम ना, मी खरं सांगते तुम्हाला, 3 नियम माझ्याकडून सुटलेत, म्हणजे मी नाही पाळू शकले. त्यामध्ये केलं ना, तर त्याच्यामध्ये पण माझा एक वेगळा उद्देश होता, की जे मंत्र, जे आपण करतो ना, ते त्या वास्तूवर सुद्धा त्याचे परिणाम होतात. आपली वास्तू पवित्र होणार आहे हो त्याच्यामुळे वातावरणही छान प्रसन्न राहतं. आणि 3 नियम माझ्याकडून जे सुटले ते म्हणजे, मला बसायला पद्मासनात वगैरे असं मांडी घालून बसता येत नाही, खूप त्रास होतो. मग त्याच्यामुळे मी सरळ, गेल्या वर्षी तर मी खुर्ची, ह्या वर्षी मी स्टूल छोटं घेऊन त्याच्यावर बसले होते. आणि दुसरं म्हणजे त्याच्यावर आणखीन एक नियम आहे, की गादीवर झोपायचं नाही. आता जर तसं मला त्रास झाला असता, की मी दुसऱ्या दिवशी बसू पण शकले नसते, त्याच्यामुळे मी हे एक नियम माझा मोडला गेलाय. पण मी गादीवर घोंगडी टाकली होती आणि त्याच्यावर झोपले होते. आणि तिसरा नियम असा होता, घरामध्ये, घर मोठं आहे, रूम भरपूर आहेत, पण असं एका ठिकाणी एका जागेवरच ते बसायचे आणि एका जागेवर ठेवायचं, तर ते मला एक पाळता नाही आलं, कारण माझ्यामुळे दुसरं घरातल्या माणसांना उगीच त्रास नको, त्यांचं रुटीन चालू राहू दे. त्याच्यामुळे सगळीकडे ते फिरणार. त्याच्यामुळे मी फक्त ते जे चौरंग, जे टेबल मी जे घेत होते ना, ते तसंच्या तसं उचलून मी एका बाजूला व्यवस्थित उचलून ठेवत होते. पण तुम्हाला खरं सांगते, मला खरंच काही त्रास झालेला नाहीये, आणि इतकं छान पद्धतीने. आणि हे मी दत्तगुरूंना बोलून दाखवलं होतं, की हे मी करणार आहे, कारण मला ह्या गोष्टी, थोडासा नियम माझ्या दृष्टीने थोडे चेंज केलेत मी. मग इलाज नाही त्याला, पण माझी मनापासून खूप इच्छा आहे की हे पारायण मी करावं. आणि एवढं कसं असतं माहितीये का, आपण झालं की आता मुलांसाठी वगैरे केलं भरपूर, आता जे करणार आहे ते आपण, आणि आपलं वय सुद्धा आता काय अगदी काय एवढ्या काय आपल्या इच्छा वगैरे नाही. जे उरलेलं उर्वरित आयुष्य आहे ते सुखासमाधानाने जावं, कोणावर भार होऊन राहण्याची वेळ आपल्यावर येऊ नये, बस एवढंच आपली इच्छा आहे, बस बाकी आपलं काही हे नाही. त्याच्यामुळे तशा पद्धतीने, आणि मनाला समाधान, कुठली इच्छा पूर्ण व्हावी वगैरे याचं काही नाही, मनाला समाधान मिळावं ह्या उद्देशाने मी केलं. आणि मला सांगण्याचा आज हे मी बनवण्याचा, हा व्हिडिओ बनवण्याचा माझा मुळात उद्देश हाच आहे, की तुम्ही सगळ्यांनी सुद्धा निर्धास्तपणे करा, खरंच करा, खूप छान आहे. आणि ते नियम एवढे कडक आहेत म्हणून घाबरून जाऊ नका, खूप व्यवस्थित आपलं होतं, मनापासून केलं तर छान होतं. आता काही जणांना अक्षरशः म्हणजे दत्तगुरूंनी दर्शनही दिलं. तुम्हाला खरं सांगते, मी आता मला जे आलेले ना अनुभव तुमच्याशी मी शेअर करणार आहे. मी तुम्हाला सांगते, मी 3 नियम मी पाळले नाहीयेत मी, आणि सांगून पाळले नाहीयेत की हे माझ्याकडून सुटणार आहेत नियम. माझी दाताची ट्रीटमेंट झाली होती अगोदर, आणि म्हणजे हे पारायणाला सुरुवात करण्यापूर्वी 3 दिवस अगोदर. आणि आणखीन एक दाताची ट्रीटमेंट नंतर होणार होती, तो हलतच होता, आणि ती मी नंतर करणार होते. आणि आपल्याला एक धान्य निवडायचे, की त्या धान्याच आपण खाणार आहे, म्हणजे भाकरी खाणार आहे, चपाती खाणार आहे, भात तर खायचंच नाहीये. त्याच्यामुळे चपाती मी निवडली होती, आणि चपाती भाजी खाणार. आणि त्या दिवशी मी दाताची ट्रीटमेंट मी करून आले होते, आणि चपाती भाजी खाणार. तर मला खाता येत नव्हतं, चावताच येईना. म्हटलं आता काय खरं नाही आपलं, आपण निवडलंय खरं आता हे, की चपाती भाजी आपण करणार, आणि 7 दिवस आपल्याला हे पाळायचे. मनात फक्त स्वामींना म्हटलं, की काय आहे आता, मी चहा बरोबर खाऊन नरम करून खाईन, असं हे नाही करणार, पण करणार मी आहे, भले मला उपाशी राहायला लागला तरी चालेल. आणि तुम्हाला खरंच गंमत सांगते, की मी तो असं घास खातच होते कसा तरी, एका बाजूने कुठून तरी चावून, आणि तो जो हलत होता ना, तो दातच पडून आला त्याच्यात चपातीत, आणि तो काढला मी लगेच. आणि पण बघा ना, म्हणजे माझा प्रॉब्लेम
की पहिल्या दिवशी सॉल्व, की मला 7 दिवसाची चिंता करायची गरजच नाही. माझं एका बाजूने तो दात निघाल्याबरोबर मी त्या बाजूने व्यवस्थित खात होते. आणखीन एक मला अनुभव आला ना, तो पण मला तुमच्याशी शेअर करायचा आहे. खरंच मी म्हणजे तुम्हाला पण सगळ्यांना असे छान अनुभव येतील. जे कराल ना ते मनापासून करा. काय आहे माहितीये का, ज्या वेळेला उद्यापन करायचं दुसऱ्या दिवशी आपला दत्त जयंतीच्या दिवशी पारायण कंप्लीट झालं, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी उद्यापन करायचं. एक तर सामाजिक क्षेत्रातली आहे, त्याच्यामुळे मी अन्नदान करते मंदिरामध्ये जाऊन 7 जणांना. तर गेल्या वर्षी पण मी तसंच केलं होतं, ह्या वर्षी पण तसंच केलं. ह्या वर्षी मला जरा एकटीला सगळा भार होतं, मग त्यामुळे त्रासदायक झालं, पण केलं मी. आणि इथे मी पोथी आणि सगळा जो नैवेद्य दाखवायचा असतो तो मी दाखवून तसाच ठेवून मी गेले होते, कारण तिकडे वेळ होत होता जायला, रिक्षा करून पटकन जायचं होतं, त्याच्यामुळे मी तसंच ठेवून गेले होते. ती डिश मी उचलल्या नव्हत्या. आणि मी आले ना, ते अन्नदान करून मंदिरात मी आले, मंदिराच्या बाहेर ज्या बसलेल्या असतात ना त्यांना अन्नदान करतो. तर त्यावेळेला आल्यानंतर मला ना घरात प्रवेश केल्यानंतरच एक वेगळा सुगंधी वास आला. म्हणजे आता मला वाटलं की मी अगरबत्ती तर लावतच होते, कदाचित तेच असेल, पण तो वास वेगळा होता. माझ्या अगरबत्तीचा वास नव्हता, तो वास वेगळा होता. पण ठीक आहे म्हटलं, असेल, एवढं काय माझ्या मनात आलं नाही. आणि त्याच्यानंतर मी हातपाय धुवून ते डिश सगळ्या उचलल्या, जनप्रसाद दिला घरात. आणि आणि ना त्या डिश मध्ये जो लाडू ठेवला होता बेसनाचा, तर ते लाडूचे असे पीस ठेवले होते मी डिशवर. तर एका प्लेटमध्ये तो पीसच नव्हता लाडूचा. मी म्हटलं लाडू तर, कारण मी आठवणीने ठेवलं होतं. मला एवढा आनंद झाला ना, की भले मला समोर दत्तगुरू नाही दिसले, पण माझा प्रसाद त्यांनी ग्रहण केलाय. खूप आनंद झाला. त्यामुळे सगळ्यांना अगदी मी हात जोडून विनंती करते, की अजिबात नियम कडक आहेत वगैरे असं हे करू नका. आणि पुढच्या वर्षी हे, आणि तसं म्हटलं तर काही जण तर वर्षभर पारायण करत असतात. बिंदास करा आणि खरंच छान त्याचे अनुभव येतात. म्हणजे आपल्याला दर्शन मिळो न मिळो, पण जे मानसिक समाधान जे आहे ना, आणि घरामधलं जे वातावरण आहे ना, खूप छान होतं, खूप छान होतं. तुम्ही सगळ्यांनी करून बघा. आता माझ्यासारखीला तरी मी तुम्हाला सांगते, मी 3 नियम मोडलेत तरी देखील मला अनुभव आले. तर सगळ्यांनाच अनुभव येतातच, पण हे पण बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे, की प्रत्येकाला अनुभव येतात. फक्त ते अनुभव आपल्याला कळायला पाहिजे. आपण काय करतो माहिती का, आपल्याला ते लक्षात येत नाही. आता माझ्याही लक्षात नाही आलं, पण नंतर मला जाणवलं ते, अरे हे असं झालंय. बस मनाला समाधान झालं, खूप छान वाटलं. त्यामुळे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.